जेवण झाल्यावर गोड खावंसं वाटतं. चला बघूया असं का होतं ते. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे प्रोटीन, प्रोटीन आणि प्रोटीन. आता तुम्ही म्हणाल, अमिता याचा पण संबंध प्रोटीनशी कसा काय आहे ना? खूप इंटरेस्टिंग संबंध आहे. समजवते कसा तो. प्रोटीन जे आहे हे तुम्हाला फक्त मसल्स देत नाही, पण तुमच्या मेंदूला सुद्धा खुश ठेवतं. म्हणून जर जेवणानंतर तुम्हाला काही गोड खायचं क्रेविंग होत असेल तर सगळ्यात आधी तुमच्या आहारातनं तुम्हाला प्रोटीन पुरेसं मिळतंय का याचा विचार करा. हे जरा तपासून बघा. जेव्हा तुम्हाला प्रोटीन पुरेसं मिळत असतं तेव्हा आपोआप तुमचे क्रेविंग्स कमी होतात, अगदी 100%. कधी कधी गोड खाण्याची सवय जेवणानंतर खास ही आपण लावून घेतलेली असते किंवा लहानपणापासून घरच्या मंडळींनी आपल्याला लावलेली असते म्हणा. ह्या क्रेविंग्सचा, गोड क्रेविंग्सचा संबंध हा फक्त आपल्या शरीराच्या गरजेशी नसतो, पण हा एक सवयीचाही भाग असतो. आपल्या मेंदूला तशी सवयच लागते म्हणा की जेवण झालं की गोड खायचंय. हे पॅटर्न त्याचं अगदी पाठ होतं. अजून एक कारण आहे, आपली मानसिक स्थिती. गोड खाल्ल्याने आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो, कम्फर्ट मिळतो. चला तर मग ही सवय मोडायची आहे ना. सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या आहाराचं नियंत्रण. आहारातून आपल्याला सर्व पोषक तत्व मिळत असतील तर त्याने आपल्या रक्ताची साखरेची पातळी स्थिर राहायला मदत होते. आणि शेवटी जर तुम्हाला खूपच अगदी गोड खावंसं वाटतच असेल जेवल्यानंतर तर मग तुम्ही हेल्दी ऑप्शन्सची निवड करू शकता. जसं की एखादं फळ खाल्लं किंवा किशमिश खाल्ले, छोटासा डार्क चॉकलेटचा तुकडा खाल्ला तरी चालेल, पण तेवढा छोटाच खायचा बरं का, पूर्ण बार खस्त करायचा नाही.